दोन संख्यांचा मसावी 6. दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 120. जर त्यातील एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या किती? बरोबर. आता एक संख्या दिलेली आहे, दुसरी संख्या विचारली, लसावी दिलाय, मसावी दिलाय. आता बघा, आता पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, बरोबर, मसावी गुणिला लसावी. हे त्याचं सूत्र आहे. दोन संख्या दिल्या असतील किंवा एक संख्या दिली असेल किंवा लसावी मसावी दिली असेल, एक विचारले असेल, तर याचं सूत्र आहे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. आता बघा, पहिली संख्या आपल्याला दिली नाहीये. पहिली संख्या, एक संख्या दिली म्हणजे ती पहिली धरायची, दुसरी धरा. आता ते आपण पहिली धरू, म्हणजे 24 दिलेला आहे आपल्याला, गुणिला दुसरी संख्या दिली मग आपण तिला एक्स मानू. गणितात एक्सचा खूप किंमत आहे बरं का. खऱ्या आयुष्यात असेल नसेल काय माहित नाही, पण गणितात एक्सला खूप महत्व आहे. म्हणून पहिली संख्या आपण 24 धरू, दुसरी संख्या आपल्याला माहित नाही ती आपण एक धरू, बरोबर. मसावी आपला 6 आणि लसावी आपण गुणिला 120, बरोबर. आता हा 24 या साईडला गुणाकाराला आहे, विरुद्ध बाजूला जाताना तो भागाकाराला आहे. मग या साईडला उरलं एक्स बरोबर 6 गुणिला 120, जसं तसं. आणि हा जो येणारा 24 या साईडचा, या साईडला भागाकाराला, बरोबर. आता भाग द्या, भाग द्या. 6 एक 6, 6 चोक 24, बरोबर. 4 एक 4, 4 त्रिक 12 आणि हा एक शून्य, जसं तसं. तर एकची किंमत आपल्याला भेटली 30. ती आपली दुसरी संख्या होती. पहिली संख्या 24 आहे, दुसरी संख्या 30 आहे, त्यांचा लसावी, त्यांचा मसावी 6 आणि लसावी 120 आहे, बरोबर. समजलं. चला, आपला तिसरा प्रश्न आहे. दोन संख्यांचा गुणाकार 7776 व त्यांचा लसावी 216 आहे, तर मसावी किती? आता मागच्या प्रश्नात आपण जे सूत्र बघितलं ते सूत्र इथं अप्लाय करणार होती. तिथं कसं होतं, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी, मसावी गुणिला लसावी, बरोबर. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आता दोघां संख्येचा इथं गुणाकार दिलाय म्हणजे संख्या शोधण्याचं काम नाही, डायरेक्ट आपण गुणाकार घेऊ. 7776 या दोन संख्या गुणाकार आहे, बरोबर. मसावी आपल्याला माहित नाही म्हणून मसावीची किंमत आपण एक्स बघू, गुणिला लसावी दिलेला आपला 216, बरोबर. आता बघा, 216 या बाजूला उजव्या बाजूला गुणाकारला आहे, तो डाव्या बाजूला येईल तर भागाकार होईल. मग बघा, 7776 भागीला 216 बरोबर एक्स. 216 ने कधी 7776 ला भाग दिला तर उत्तर येईल 36. 36 आपला मसाले. समजलं. चला तर मग ओके. चौथा प्रश्न असा आपला 0.57 आणि 9.5 च्या लसाव्याने मसावे किती होणार. म्हणजे हा पूर्णांकाचा लसावी मसावा काढायचा आहे. आपण 0.57 ला 57 छेद 100 असं लिहू शकतो आणि 95 ला 9.5 ला 10 असं लिहू शकतो, बरोबर. आपण बघितलंय अगोदर अंशाचा लसावी मसावी काढायचा, नंतर छेदाचा लसावी मसावा काढायचा. आता ह्या बाजूला बघा, अंश या साईडला छेद, ओके. तीच आपली जुनी यादी पद्धत. 57 अंश आणि हा 95 इथं, बघा छेद किती इथं
100 आणि 10. बरोबर. आता बघा 57 आणि 19 काही सामायिक अवयव आहेत का, तर हा 19. 19 त्रिक 57, 19 पाचा 95. बरोबर. आता पुढं सामायिक अवयव नाही म्हणून मसावी वागून बघा. मसावी बरोबर 19 म्हणजे लसावी खाऊ आता म्हणजे लसावी म्हणजे तिघांचा गुणाकार. 19 गुणिला 3 गुणिला 5. बरोबर. त्याचं उत्तर येतं 285. अंशाचा आपण अंश मध्ये जे 57 आणि 95 त्याचा मसावी 19 आणि लसावी 285. आता ह्या बाजूला छेदाचा, आता इथं 10 ने भाग घेऊ. 10 1. बरोबर. आता इथं पुढं कॉमन सामायिक अवयव पडणार नाही म्हणून छेदाचा मसावी जो आहे तो 10 आणि जो लसावी असेल 10 गुणिला 10. 10 गुणिला 10 गुणिला 10. 10 गुणिला 10 गुणिला 10 गुणिला 1 म्हणजे 100. बरोबर. छेदाचा जो मसावी तो 10 आहे आणि छेदांचा जो लसावी आहे तो 100 आहे. आता बघा, आता आपल्याला अपूर्णांकांचा लसावी काढायचा आहे. हे पण अंश आणि छेद सेपरेट काढले. आता अपूर्णांकांचा लसावी आणि अपूर्णांकांचा मसावी. बरोबर. अपूर्णांकांचा लसावी आणि अपूर्णांकांचा मसावी काढायचा आपल्याला. आता बघा, अपूर्णांकांचा मसावी कधी काढायचा असता, अपूर्णांकांचा मसावी काढायचा. अपूर्णांकांचा म्हणजे अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. लसावी ना, अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. बरोबर. आणि अपूर्णांकाचा मसावी काढायचा अंशाचा मसावी छेद छेदाचा लसावी. बरोबर. आता अंशाचा लसावी किती आहे, अंशाचा लसावी 285. 285 भागीला छेदाचा मसावी 10. आता बघा, आता अपूर्णांकांचा मसावी काढाय, अंशाचा मसावी 19 आणि छेदाचा लसावी हा 100. आता 0.57 आणि 9.5 च्या लसावी मसावी मसावी. बरोबर. आता याला कधी अपूर्णांकात करायचं म्हटलं तरी ते 228.5 आणि 0.19. बरोबर. यांचा लसावी आला 28.5 आणि त्यांचा मसावी आला 0.1. दोन संख्यांचे गुणोत्तर 5-7 असून त्यांचा लसावी 315. तर त्या संख्यांचा गुणाकार किती. बरोबर. आता दोन संख्यांचा गुणोत्तर दिले आपल्याला, गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 5-7. गुणोत्तर दिले आपला 5-7. आपण पहिली संख्या 5 आणि आपण काय करू, पहिली संख्या 5x, दुसरी संख्या 7x धरू. चालेल. म्हणून 7x व 5x यांचा लसावी
35x येतो, बरोबर. परंतु गणितात लसावी 315 दिलेला आहे. परंतु गणितात लसावी 315 दिलेला आहे. मग 315 ला 35 ने भागू म्हणजे 35x बरोबर 315. x ची किंमत काढली 315 भागीला 35 बरोबर x ची किंमत आहे 9, बरोबर. इथं आली आपली x ची किंमत 9, म्हणून आपली पहिली संख्या आपण 5 एक झाली. 5 x ची किंमत आली 9, 5 गुणिला 9 बरोबर 45. दुसरी संख्या 7x म्हणजे 7 गुणिला 9 63. आता बघा, त्यांनी आपल्याला विचारलंय की त्या संख्यांचा गुणाकार किती, बरोबर. पहिली संख्या 45, दुसरी संख्या 63. तर गुणाकार विचारला 45 गुणिला 63 किती येईल, करा, सांगा उत्तर. केलं, उत्तर येईल 2835. ओके, समजलं. चला पुढचा प्रश्न बघू. दोन संख्यांचा मसावी 15 आणि लसावी 825 असेल तर त्यापैकी मोठी संख्या किती, मोठी संख्या किती. तर त्याचं कसं असतं, मोठी संख्या काढण्यासाठी लसावी भागीला मसावी येते सूत्र आहे. लसावी भागीला मसावी, बरोबर. आता लसावी किती आपला 825 भागीला मसावी 15, आता भाग द्या. 15 पाचा 75 7, 15 पाचा 75. आपली जी संख्या आली ती 55. आता 55च्या असामायिक अवयव पाहा, जसे की 11, 11 पाचा 55, बरोबर. 5 आणि 11चे वेगवेगळे अवयव पाहायचे, असामायिक अवयव झाले, बरोबर. आता सर्वात मोठा असामायिक 11 आणि दुसरा आहे 5. 11 गुणिला हा जो लसावी येतो गुणाकाराला, 11 गुणिला आणि 5 गुणिला 15 लसावी, बरोबर. आता 11 गुणिला 15 किती होता, 165, 165. आणि 5 गुणिला 15 म्हणजे 75, 75. या दोन संख्या भेटल्या आपल्याला, 165 आणि 75. तर त्यांनी काय केलं, त्यापैकी मोठी संख्या कोणती, तर 65 ही मोठी संख्या, मोठी संख्या, आणि ही 75 ही लहान संख्या, ज्यांचा मसावी 15 येतो आणि त्यांचा लसावी 825 येतो. प्रश्न 7वा. पी आणि क्यू यांचा मसावी x आहे आणि क्यू बरोबर xy आहे, तर पी आणि क्यूचा लसावी काय. आपण मागे बघितलं ते सूत्र आहे, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी गुणिला मसावी, बरोबर. दोन संख्या आपला पी गुणिला क्यू, लसावी किती आपला, लसावी दिला नाही, मसावी x आहे, बरोबर. मसावी x, ठीक आहे. बरोबर, पी जसा तसा, पण त्यांनी क्यू बरोबर xy सांगितलं म्हणून क्यू ची किंमत x गुणिला y टाका, बरोबर. लसावी जसा तसा, लसावी काढायचं ना, गुणिला x.
आता लसावी काढण्यासाठी हा जो एक्स आहे तो उजव्या बाजूला गुणाकाराला आहे, डाव्या साईडला येईल तर भागाकाराला येईल. बरोबर. लसावी काढायचं असेल तर लसावी बरोबर ए गुणिला एक्स वाय भागेला एक्स. करा. लसावी बरोबर हा एक्स कॅन्सल. बरोबर. अंश आणि छेदाचा एक्स कॅन्सल. लसावी बरोबर पी गुणिला वाय, त्याला आपण पी वाय असंही लिहितो.